शेवटचे 5 दिवस शिल्लक आहेत. लाडकी बहीण योजनेचा 1500चा हप्ता बंद होऊ द्यायचा नसेल तर लवकरात लवकर केवायसी करा आणि ज्यांची केवायसी झाली असेल त्यांनी चेक करा की तुमची केवायसी खरंच झालेली आहे की नाही. मग त्यामध्ये आधी बाकीच्यांनी केवायसी केलेली होती, त्यानंतर आता जो नवीन ऑप्शन आलेला आहे त्याचा वापर करून बाकीच्यांनी केवायसी केलेली होती. मग दोघी लोकांनी केवायसी झाली की नाही त्याचं स्टेटस कसं चेक करायचं ते पाहणार आहोत. ज्यांनी चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करून जा, कारण तसेच कामाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सरळ आणि सोप्या भाषेत मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मी अविनाश तिरमले. व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल आणि तसेच कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की केवायसी झाली की नाही याचं स्टेटस कसं चेक करायचं. व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्स करा आणि आपल्याला कमेंट्स आल्या आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. रात्रीच घेऊन येणार होतो पण लेट झालेलो होतो. तर या ठिकाणी पाहू शकता ladkibaheen.maharashtra.gov.in ही लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे, जी तुम्हाला आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल मध्ये भेटून जाईल. आणि आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी महत्वाचं एकदा तुम्हाला सांगून देतो की येथे दिलेलं आहे 31 डिसेंबर 2025 शेवटची तारीख आहे. आणि ज्यांनी आधी केवायसी केलेली होती त्यांची केवायसी जर चुकली असेल तर ते एकदाच एडिट करू शकता. आता ज्यांनी एडिट केली परत चुकली तर ते नंतर एडिट करू शकत नाही. खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत की आमची परत एकदा केवायसी चुकली तर आता काय करू. पर्याय नाहीये, माझ्याकडे पण नाहीये आणि त्यांनी तर आधीच तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत की व्यवस्थित केवायसी करा, शेवटची संधी आहे. आता स्टेटस कसं चेक करायचं तर ते आपण पाहून घेऊया. तर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. जी ही लाभार्थी महिला असेल, लाभार्थी महिलेने स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे न चुकता. तर मी या ठिकाणी लाईव्ह आधार नंबर टाकला. हा कॅप्चा टाकायचा आहे तुम्हाला, कॅप्चा पण व्यवस्थित टाका आणि इथे मी सहमत आहे या ठिकाणी क्लिक करा आणि OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे. जसं की मी क्लिक केलं आणि ज्यांची केवायसी झालेली असेल, ज्या महिला पात्र आहेत तर त्यांना अशी वॉर्निंग येईल की या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर आता अशी वॉर्निंग तुम्हाला येत असेल तर तुमची केवायसी सक्सेसफुल झालेली आहे. तुम्हाला काही करण्याचं काम नाहीये, कुठल्याही प्रकारचं दुसरं स्टेटस चेक करण्याचं काम नाहीये आणि तुम्हाला 1500चा हप्ता येणार आहे, तो बंद होणार नाही. त्यासाठी फक्त एक खात्री करून घ्या, तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आणि जर का ते लिंक नसेल तर मग हप्ता यायला प्रॉब्लेम असेल. त्यात सरकारची काही चूक नाही, त्यात तुमची चूक असेल. त्यानंतर आता दुसरी पद्धत म्हणजे दुसऱ्या लोकांसाठी की ज्यांची केवायसी झालेली आहे, हप्ता बंद आहे, तर मग काय प्रॉब्लेम येऊ शकतो. तर येथे जर का तुम्हाला वॉर्निंग येत असेल की जी तुमची केवायसी झालेली आहे आणि या ठिकाणी अशी वॉर्निंग येत नसेल, दुसऱ्या प्रकारची वॉर्निंग येत असेल की तुमचं नाव लाडकी बहीण योजनेचा पात्रता यादीत नाहीये, याचा अर्थ तुम्ही अपात्र ठरवले गेलेले आहेत, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा यापुढे हप्ता भेटणार नाही. ज्यांना वॉर्निंग येत असेल की तुमचं नाव पात्रता यादीत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर आता काही जण सांगतील की आधी आम्ही केवायसी केलेली होती आणि आम्ही कसं स्टेटस चेक करायचं. तर तुम्ही स्टेटस चेक करू नका, मी जे सांगतोय ते लक्षपूर्वक आहे का. जर का तुम्ही माझा व्हिडिओ पाहून केवायसी केली असेल म्हणजे तुम्ही केवायसी बरोबर केलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आधी तुम्ही केवायसी केलेली होती आणि त्यावेळेस जर तुम्ही दोघी ठिकाणी हो हा पर्याय निवडला असेल तर तुम्ही केवायसी बरोबर केलेली आहे. तुम्ही स्टेटस आता चेक करू नका, कारण तुम्ही आता स्टेटस चेक करायला गेले तर OTP सेंड होईल आणि OTP सेंड झाला म्हणजे पूर्ण केवायसी तुम्हाला परत करूनच घ्यायची आहे. आणि जर तुम्ही स्टेटस चेक करण्याचा प्रयत्न केला नसेल आणि OTP सेंड झाला नसेल तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही त्यावेळी जर का दोघी ठिकाणी होय केलेलं आहे तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाहीये. आणि जर तुमच्याकडून OTP सेंड झाला असेल आता नवीन पद्धतीने केवायसी करण्याचा, तर तुम्ही पूर्ण केवायसी आत्ताचा जो माझा व्हिडिओ आहे तो पाहून तुम्ही केवायसी करून घ्यायची आहे. आता काही जण काय सांगताय माहितीये का, तुमचा आधी व्हिडिओ पाहिला होता, तुम्ही आधी आम्हाला हो करायला सांगितलं आणि आता सांगताय नाही करायला सांगितलं. तर मग यात फरक काय आहे.
कारण ते लोक हे चेक करत नाही की आधी जे प्रश्न उच्चारले होते ते कन्फ्युजिंग होते, ते आधीचे प्रश्न दोघी वेगळे होते आणि आता जे प्रश्न विचारले गेलेले आहेत हे दोघी प्रश्न वेगळे आहेत. मग त्या प्रश्न जे विचारले गेलेले आहेत, मग त्या प्रश्नांच्या विचार करून आणि त्या माध्यमाने आपण आता हो किंवा नाही करायला सांगितलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आधीच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं होतं त्या वेळेच्या केवायसी नुसार ते बरोबर आहे आणि आताच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे ते आताच्या नियमावलीनुसार किंवा प्रश्नांनुसार बरोबर आहे. आधी केवायसी माझा व्हिडिओ पाहून केले असेल तर बरोबर आहे, आताचा व्हिडिओ पाहून केले असेल तेही बरोबर आहे. व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा कारण शेवटचे 5 दिवस शिल्लक आहेत आणि असेच कामाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा अविनाश तिरमले कम्प्युटर वर्ल्ड सेंटर. आणि आपण ब्लॉगिंग पण सुरुवात केलेली आहे, ब्लॉगिंगला पण, त्यामुळे अविनाश तिरमले बोललं गेलं. जर तुम्हालाही आपले डेली ब्लॉग पाहायचे असतील तर चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही YouTube मध्ये सर्च करू शकता अविनाश तिरमले आणि आपले डेली ब्लॉग सध्या येत आहेत की मी माझ्या जीवनात काय चालू आहे, मी काय करतोय, किंवा तुम्हाला पण माझ्यासारख्या काही गोष्टी करायच्या असतील तर ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे जा चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.